नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बासमती तांदळापासून खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 पेला बासमती तांदूळ 3 दिवस भिजत ठेवला होता. तर 3 दिवस आपल्याला यातलं पाणी चेंज करत राहायचंय. आणि आता आज 4था दिवस आहे. आता यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि हे सुती कापड्यावर आपल्याला सुकत ठेवायचे. तर इथे 2-3 वेळा पाणी टाकून आपल्याला हे छान हिसळून धुवून घ्यायचे, म्हणजे याचा आंबूस वास निघून जातो. आता अशा प्रकारे सुती कापड्यावर आपल्याला हे फॅन खाली सुकवून घ्यायचे. थोडेसे ओलसर असताना आपल्याला वाटून घ्यायचे. तर इथे 20 मिनिटं झालेले आहेत, तांदूळ सुकले. तर अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ सुकवून घेतो. जास्त कोरडे नाही करायचे आणि ते जे आपल्या हाताला असे थोडे चिकटले की इतपतच आपल्याला तांदूळ सुकवून घ्यायचे. आता हे मिक्सरला वाटून घेऊ. तर आता हे तांदूळ वाटून झालेत, आता चाळून घेऊया. तर इथे तांदूळ सगळे चाळून झालेले आहेत. आता हे बाजूला साईडला ठेवून द्यायचं. यामध्ये बारीक चिरलेला गूळ टाकायचा आहे. तर इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. आता यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे पुन्हा एकदा फिरवून घ्यायचंय. याचा गोळा करून घ्यायचा आहे. जर याचा गोळा होत नसेल तर पुन्हा एकदा थोडासा गोळ मिक्स करायचा आणि पुन्हा फिरवायचं. तर इथे हे छान असं व्यवस्थित पीठ मिक्स करून झालंय. तुम्ही पाहू शकता, जो आपण एवढा गोळ घेतला होता तो बरोबर झालेला आहे मापात. आपण हे एका भांड्यात काढून घेऊयात. तर आपण हे गोळ आणि तांदूळाचं पीठ मिक्स करून वाटताना हे अशा पद्धतीने भुसभुशीत पीठ होतं. आता हे मिक्सरच्या भांड्यात माझ्याकडनं 5 मिनिटं तसंच राहिल्यामुळे हे लगेच त्याचा गोळा झालाय. म्हणजे आपलं हे गोळ आणि तांदळाचं मिश्रण, त्याचं प्रमाण हे व्यवस्थित आहे. एक्स्ट्राचा गुळ आपल्याला यामध्ये घालावा लागला नाही. आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि ह्याचा गोळा करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडनं हे पीठ छान असं दाबून मळून त्याचा गोळा करून घ्यायचा. आता आपण लगेच त्याचे अनारसे करायला घेऊयात. तर एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलंय.
तर अशा पद्धतीने लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे. असं गोल फिरवून हातावर थोडंसं चपटं करून घ्यायचं आणि एका ताटात थोडीशी खसखस टाकून घ्यायची. आता आपण हे गोल केलेलं ह्यामध्ये ठेवायचं आणि थोडंसं यामध्ये थापून घ्यायचं. हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेलाचा हात लावून ते थापायचं, म्हणजे हे चिटकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचंय. जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही करायचं. आता मीडियम गॅसवर आपलं हे तेल छान असं गरम झालेलं आहे. आता यात अनारस सोडायचं. अनारस सोडताना खसखसची बाजू वरती करायची. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवट व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक नक्की करा. आता हे तुम्ही पाहू शकता इथे फुगायला लागले. आता फुगायला लागले की यामध्ये आपल्याला वरून अशा पद्धतीने थोडं थोडं तेल टाकत राहायचं, म्हणजे हे दोन्ही बाजूने शेकलं जातं. ह्याला पलटी नाही करायचं, एकाच बाजूने तळून घ्यायचं. तर आता हे छान असा हलका सोनेरी रंग आलेला आहे, तळून झालाय. आता हे काढून घेऊया. तुम्हाला दोन्ही बाजूनी दाखवते. तर मस्त असे तळले गेलेत. तर सर्व अनारसे अशाच पद्धतीने करून घ्यायचे. तर आपल्या इथे अशा पद्धतीने सर्व अनारसे तळून झालेले आहेत. अनारसे ठेवताना अशा पद्धतीने उभे ठेवायचे, म्हणजे आपलं तेल निथळून येतं. तर एवढ्या प्रमाणात बरोबर 16 अनारसे तयार झालेत. आता अनारसे तळताना दोन प्रकारे तळले जातात. तेलातही तळले जातात आणि तुपातही तळले जातात. तेलात जर अनारसे तळले तर छान असे कुरकुरीत अनारसे होतात आणि तुपात जर अनारसे तळले तर छान मऊ आणि खुसखुशीत होतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.